नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण चहामध्ये टाकण्यासाठी किंवा चहाची आणखीनच टेस्ट, चव वाढवण्यासाठी मस्त अशी घरच्या घरी चहा मसाला पावडर कसा करायचा ते बघणार आहोत. पावसाळा चालू झाला की असा मसालेदार कडक चहा पिण्याची खूप इच्छा होते. वरून पाऊस किंवा झड असल्यावर असा चहा पिल्यावर एकदम फ्रेश वाटतं आणि सर्दी, खोकला यासारखे आजारही होत नाहीत. तर असा कडक मसालेदार चहा आज आपल्याला कसा करायचा आणि चहा पावडर कशी करायची ते बघायचं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतली. कढई सध्या गरम करायला ठेवली नाही, गॅस बंद आहे. इथं मी 2 चमचे वेलची घेतली, 1 चमचा मिरे घ्यायची आहे. 3 मी इथं मसाल्याची अशी भेंडी विलायची घेतलेली आहे. 2 चक्रीफूल घ्यायचे किंवा तुम्ही याला करमफूल पण म्हणू शकता. नसतील तर नाही टाकले तरी चालू शकतं. अर्धं जायफळ घ्यायचं आहे. 1 चमचा लवंगा घ्यायच्या आहेत. 2 चमचे इथं मी सोप घेतलेली आहे आणि कलमी घ्यायची आहे. तर इथं मी 3-4 काड्या अशा कलमीच्या घेतलेल्या आहेत. ह्या यामध्ये टाकायच्या. इथं मी काही सुंठ घेतलेली आहे. तर ही सुंठ 3-4 चमचे अशी सुंठ आहे. तर अशी सुंठ असल्यावर ती कापून घ्यायची आहे. तर कापून घेतल्यावर ती व्यवस्थित भाजल्या जाते आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक पण होते. तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर 3-4 चमचे यामध्ये सुंठ पावडर पूर्ण मसाला भाजल्यावर टाकून घ्यायची आहे. इथं मी सुकलेल्या अशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. गुलाबाची फुलं मस्त अशी सुकवून घ्यायची आणि नंतर या चहा पावडरमध्ये वापरायची आहे. इथं मी वाळवलेल्या अशा गवती चहाच्या काड्या घेतलेल्या आहे. तर त्यात 3-4 चम्मच अशा काड्या घ्यायच्या, ह्या यामध्ये टाकायच्या. सुकवलेल्या नसतील तर थोड्या कढईमध्ये गरम करून त्या सुकवून घ्यायच्या किंवा नसतील तुमच्याकडे तर नाही टाकल्या तरी चालू शकतं. तर आता हा सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजून घ्यायचा म्हणजे फक्त थोडा गरम करून घ्यायचा आहे. एकदम जास्त जळू द्यायचा नाही. तर मध्यम गॅसवर याला असं थोडं गरम करून घ्यायचं आहे. तर यामधले तुम्हाला काही पदार्थ आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालू शकतं. तर आता इथं हा मसाला आपला भाजला गेलेला आहे. जास्त मसाला हा जळू द्यायचा नाही, नाहीतर याला वास राहत नाही किंवा वास याचा कमी होतो. त्यामुळे आता हे मी इथं काढून घेतलेला आहे. तर मस्त आपला हा सर्व मसाला भाजला गेलेला आहे. थंड झाल्यावर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे थंड झालेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून मस्त याची बारीक पूड करून घेऊयात. तर बघा इथे मस्त याची बारीक पूड झालेली आहे आणि वासही खूप छान येत आहे या मसाल्याचा. तर अशा पद्धतीचा हा चहा मसाला घरच्या घरी आपण तयार करून घेतलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये जेव्हा टपरीवर आपण जातो तेव्हा जसा चहा मिळतो त्याच पद्धतीचा हा चहा तयार होतो आणि त्यामध्ये असा मसाला टाकल्यावर आणखीनच चहाची चव छान लागते. तर हा मसाला तुम्ही 3-4 महिने वापरू शकता, कारण हा आपण भाजून घेतलेला आहे. असा एखाद्या हवाबंद बरणीमध्ये ठेवून द्यायचा, तर 3-4 महिने छान टिकतो. तुम्ही हा मसाला पावसाळाभर, हिवाळ्यामध्ये सुद्धा असा मसाला करून ठेवू शकता. इतका छान आणि सुवासिक होतो. इथं आपल्याला चहा करून घ्यायचा आहे. तर चहाच्या भांड्यामध्ये 1 कप मी पाणी टाकून घेतलेलं आहे. गॅस चालू करायचा आणि नंतर यामध्ये चहा पावडर टाकायची. तर मी इथं 3 चमचे या छोट्या चमच्याने पत्ती टाकणार आहे, म्हणजे 1.5 चमचा आपल्याला यामध्ये पत्ती टाकायची. 2 कप मी इथे चहा करणार आहे, त्यासाठी मी 1.5 चमचा पत्ती टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जास्त डार्क चहा करायचा असेल तर तुम्ही आणखी पत्ती टाकू शकता. तर मी इथं काही तुळशीचे पानं टाकून घेतलेले आहे. तुम्हाला यामध्ये अद्रक टाकायची. थोडा वेळ आपल्याला हे पाणी चहा पावडर उकळून घ्यायची, म्हणजे या चहा पावडरचा रंग यामध्ये उतरतो. आणि इथं कपभर दूध टाकून घ्यायचं आहे किंवा 1.5 कप दूध टाकायचं. तुम्हाला जेवढा चहा करायचा तेवढा तुम्ही यामध्ये दूध टाकून घेऊ शकता.
तर आता हे सतत असं ढवळत राहायचं आहे, खाली वर करत राहायचं. अशा केल्यामुळं हा चहा आणखीनच छान घट्टसर होतो. तर अशा पद्धतीने हा चहा हलवत खाली वर करायचा. तर बघू शकता मस्त आपला चहा उकळलेला आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर इथं मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. थोडा चहा मी फिक्का करणार आहे, त्यासाठी कमी साखर टाकली. तुम्हाला गोड चहा हवा असेल तर यामध्ये आणखी 2 चम्मच तुम्ही साखर टाकू शकता. साखर थोडी विरघळून घ्यायची आहे. तर हा थोडा उकळू द्यायचा चहा. नंतर यामध्ये आपण बनवलेला अर्धा चमचा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आणखी थोडंसं उकळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं या चहाची आणखीनच चव मस्त होते किंवा सुवासिक असा चहा तयार होतो. तर हा मसाला नंतर टाकल्यावर यामध्ये वास जसाच्या तसा राहतो. सुरुवातीला टाकल्यावर त्याचा वास थोडा कमी होतो. तर अशा पद्धतीने हा चहा करण्याची पद्धत ही खूप सोपी आहे. अशा हॉटेलमध्ये चहा बनवला जातो. तर मी इथं चहा हा गाळून घेतलेला आहे. तर आपण या कपामध्ये टाकून घेऊया. तर मस्त असा हा आपला चहा 2 कप तयार झालेला आहे आणि खूप छान रंग आलेला आहे आणि वास तर खूपच छान आलेला आहे. असा चहा पिल्यावर एकदम हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तरतरी येणार आहे आणि एकदम फ्रेश वाटतं. तर अशा पद्धतीचा चहा पावडर मसाला तुम्ही करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.